नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आपण आलो आहे आज गावी. नॅचरली तुम्हाला समजलं असेल पाचचं दृश्य पाहून. आणि आज आपल्याला जे रान वाढले घराभोवती, मे महिन्यापासून आपण आता गावी आलो आहे. आज गणपती आपल्याला यायला भेटले नाही आणि आज खूप रान वाढले. माणसं आपण बोलूयात. सकाळी 7 वाजता आपण आलो आहे. पाठी आपली गाडी आहे. सकाळी आपलं फ्रेश झालो. आज आम्ही मित्र आमच्या घरी बसलेत. आता हे सर्व म्हणजे खूपच रान एवढं झालं आहे, तुम्हाला दाखवतो बघा. बघितलं, हा रानामध्ये आपले 2 कलबं आहेत, आपले काजू आहेत. तुम्हाला कुठं दिसतं त्याच्यामध्ये केवढं रान वाढले. कमीत कमीत 4 ते 5 फुटापर्यंत रान वाढलेलं एवढं आतमध्ये. कलमं लावले ती पण तुम्हाला दिसत नसते त्याच्यामध्ये. काजू बघा, एक दिसतोय, बाकी 2 काजू दिसतच नाहीत. कलमं ह्याच्यामध्ये आपले आहेत, तिथं दिसतच नाहीत. म्हणजे विचार करा किती रान वाढलेलं आहे. अजून गणपतीच्यामध्ये एक अगोदर आपण काढतो, पण ह्यावर्षी नाही काढलं. डायरेक्ट आता आपण साफ करतोय, त्यामुळे एवढं वाढले. पाठी बघा घराच्या इकडे बघा. पावसामध्ये किती वेळा तुम्ही काढा, पण ते रान वाढतच असतं. गेटच्या इथं बघा, फ्रंट साईडचं बघा. आपण नारळ लावलेच फ्रंट साईडला, ते पण कुठं दिसत नाही आपल्याला. एवढं वाढलं आहे गवत. तर आपण आज माणसं तर लावलीत कामासाठी, आलेत आता 9 वाजता. आज जेवढं होईल तेवढं आपल्याला सर्व काढायचं आहे. थोडं आपलं एन्जॉय पण करायचं आहे आणि साफसफाई पण करायची आहे. घरातली मी आपली साफसफाई सगळी करून घेतली. कसं रान वाढले बघा. इकडे नारळाची झाडं पण होतं रान आहे. आपला 5चा दरवाजा. ही पाठची साईड बघा. पण इथे काय नाही, पण हे वाढले झाड. फुलाचं खूपच आहे. आता आपण काम करायला लावलेत. हे सगळं एवढं रान झालेलं आहे. तर इथे आपलं पूर्ण मैदान करायचं. परत कामाला आले तर चालू केले. बाहेर चालून इकडचं काम पुरं बाकीच आहे. इकडचं बघा थोडं थोडं चाललं आहे. साफ करतात बघ, थोडं झालं. आता आपण घरी येऊया. घरी चालू आहे जेवणाचं काम. बस नाही, 4 लाख, 3-4 लाख बनवायची. हां, रिस्पेक्टने बोल. सुरी इकडं दिली ना, सुरी बाहेरच आहे. हो ब्रह्माचं पिशवी आहे कचऱ्याच्या ठेरी जाऊ. दीपक, तुला कापता येत नाही कांदे बिंदे? पकडा, सुरी पकडतोय ना, असं ठेवा.
आपण बनवत आहोत चिकन करी. चिकन कापले, कांदे कापले, मालवणी टाईप चिकन करी आणि चिकन 65 संध्याकाळी. तो लावून घे ना लागलं ना. आता भेटला तू कधी भेटला तर हे बावीस काय? चिकन 56 तो पुढच्या वेळेला बघू. अंडा साखर टाक 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 टाक. सेफ खूप एकदम हे बनव. नको कापू. एक नाही का त्याला मसाला लावायचा आहे. मसाला व्हिडिओ असं पकडा हो. तुम्ही कसं आहे तुम्हाला व्हिडिओ पण काढता येत नाही खाय. बसा बसा बसा. दीपा एकदम ह्या वाटतो एकदम फुगलेला वाटतो एकदम सुजलेला वाटतोयस. झोपेतून उठवलंय मला पण पाणी कमी एकदम करायला. सुजलेला वाटतोय ह्या वाटतोय फुगा भरलाय असा. त्यात लिंबू काय टाकायचं नाही ना त्यात? नाही काय पूर्ण तर हे कर मस्त त्याला ठेवूया 1-2 तास मस्त होईल. पाणी थोडं वाटत थोडं तेल तेल टाकू थोडं ना. काहीच नाही कधी आता हां आता काय बोलायला फक्त पाणी चांगलं टाकलं राहिलं थोडं पाहिजे. चालेल. ऑलरेडी आहे आणि आम्ही ना मामा जाळीवर बनवायचा प्रयत्न केलेला तो फसला. या लोकांनी कौलावरती मस्त कौलाव होतं बनवलं. कुरकुरीत होतं चांगलं होतं मस्त शिस्त आहे तुला. अजून पीठ घे हे पुरं कमी घेतले लाल लाल पूर्ण करून टाक. पूर्ण राहते टाक. मामा हे टाका. चांगलं तरी मेलवण झालं पाहिजे मस्त. खाली घ्या पकडावरती उठते सर्व. थोडंच पाणी खाली शिपट. थोडंसं पाणी आणलं. तिथं बियर टाकतो. कोळमून टाकायची. कोळमून टाकतो. नको कोळमून काय ये खराब होतं. कोळमूनची टेस्ट येईल प्रमुख साहेब. बाहेर काम चाललंय साफसफाईचं ना आतमध्ये चाललंय साफसफाई. कुठलं साफसफाई. थोडं थोडं टाका जास्त व्हायचं. कापली घ्यायचं आणि आतमध्ये भेजू. उलटा पुलटी करत सर्व. चिकन कमी आहे बस झालं. रस्ता रस्ता झाला होता. जरा पाणी टाक. थोडं पाणी थोडंशी पण थोडं लागला झालं पाहिजे. हो ना. हा, मसाला बसेल. नसर बसेल तेवढं. असे आडू पण मगाशीच पाडलं पाहिजे. आपलं यूट्यूब चॅनलला टाकू. त्याला त्या खाली सगळे मोठे आहे. त्याच क्लासमध्ये होता द्या मी देऊन आणतो. काय हात सुरी मला बी सुरी लागली. हाताला लागलं राजे कुठल्या बाजूच्या चाय आहे ना. तुमचं इनपुट होतं ना असे कर असं हां कुठे काय आहे ना माझी वाटत आता लावायला. 1 2 3 4 4 खूप नाही काम करू आता. टाकलं
भात बनवताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. फक्त एकच बाई असते ती जेवण बनवते आणि हे तिथे तर चार 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 कुक आहेत आता स्पेशल डिश एकदम. दहा जणांचं जेवण इतकी बाई बनवते. आणि चार जणांचं चौघांना चार माणसाला दिली. हां कढई एवढं ना मातीचं यानं ठेवा. काय भांडं. कडे एवढं मातीचं कशासाठी हो? हा मातीचं भांडं. मातीच्या भांड्यामध्ये मसाला त्याच्यात चिकन मस्त लागतं. मटकं सारखं नाही हो. मातीचं भांडं. कसं देतो याच्यावर पपायवर. चिकन म्हणतात पण म्हणू शकतो ना. अरे तू धुवून भात झिजला तो. आणि त्याच्यात हे टाकलं ना परत वाढवलं ना भात. तू नुसतं वाढवतो बस सर्वांचं. तुझ्या हातात काय असेल तर वाढवतो बसतो सर्व तू. माझ्या हातात येईल ती वाढतं. शी कसा घेणार शी. हे बघा पाणी बघा. पाणी स्वच्छ आलं पाहिजे इथून ना. मग आहे ना हो. हा? अजून अजून वाईट पाणी येते. मातीच्या भांड्यात. 4 वेळा भात वाढवणं. हा. तर तिथे ठेवायला जागा आहे. माझ्याकडे होतं मी. पावसाळ्यात घुसली गाडी. म्हणजे त्यात काय टाकणार पाणी तर सुटसुट झालं पाहिजे ना ते. अरे चुकला असता तो. हा असतो ना, मग पाणी निघालं. पळपळीत निघाला असता पाणी. हम्म. पळपळीत झाला असता तो. काय टिकटिकीत होईल? तो पहिलाच चिकटी झाला तो. नाही गे नाही बाबा. तुम्हाला सांगतोय थांबा 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 तुम्ही ऐकत नाही. आता पण तसा टोपात ठेवला आणि वरती ठेवला तरी तो सुकेल तो. खेचून घेणार पाणी. तुम्ही नुसती घाई करता. त्याला ती कढई आहे ना तिथेच कढईमध्ये हे करूया. त्याच कढईमध्ये फ्राय ना जिरावड्याला. कढई कुठे टाकली? तुटली कडे आहे ना ती धुवायला टाकली. हो ती द्या. त्याच कढईमध्ये जिरा राईस करू. पहिलं त्याला जेव्हा भाताला हे करू नंतर त्यामध्ये जिरा करू. त्या कढईमध्ये होईल. मसाला आपला वाटून घेतलेला आहे. पूर्ण मसाल्याची ग्रेव्ही ह्यात टाकायची आपल्याला. दीपक नवीन कुक आलेले आहेत हेल्पर. आता ते वाट लावून टाकलं मी. चिकट पाहिला तो पहिला तुम्ही पाणी हळू टाकले तर. काय काय चिकट बरोबर झाला असता. नाही बरोबर आहे तो होणार हो. अजून नाही. आणि त्यांनी तो सुकायलाच नाही दिला असं बंद केलं. बरोबर आहे हो तो. तुम्हाला किचनमध्ये यायला कोणी सांगितलं? परफेक्ट एकदम बनवलेला आहे. ग्रेव्हीची वाटण. सुकला हा काय सुकला तर बरं होऊन जाईल. मीठ बीठ बघा. काय आलं पडलंय. हे काय चॉकलेट आहे. येस हे बाहेरचे काय टाकून द्यायची आयडिया बघा. ते खातात उठून जाऊन फ्रीज खोलून सर्व संपवतात. गेली ती बघूया बाहेर कितपर्यंत काम झालं आपलं. चला या दीपक ये. बघा आता कसं दिसतंय. आपण सगळे आलो तेव्हा कसं होतं पूर्ण रान. ते तर 8 दिवसामध्ये एवढं साफ झालेलं आपलं. कोंबड्यांनी सगळं साफ केलेलं आहे खाऊन खाऊन. बघितलं. आता उरलेला पार्ट लंच नंतर करतील. आता आपल्याला
हे मेन इकडचं बाकी आहे ते आपल्याला आता लंच नंतर आपण पूर्ण होईल आपलं काम ते आज. तसं आपलं जेवण पण होते. गाडी धुवायची आहे रे. गाडी आपण उद्या सकाळी धुवायला लागेल. त्या स्प्रेने धुवायला लागेल गाडी. इथे तांदूळ कोणी टाक ते कोंबडीला दिले होते. कुठल्या कोंबडीला आता खाल्लीच ती मारून अशीच मेली का अशीच मेली. अरे हां ते घेऊन टाकू पॅन्ट घेऊन टाकू पाणी घेत माझा असं तू मत पंखा लाव ना. ते प्रमोद सर तुम्ही किचनमधून बाहेर निघा म्हणजे लवकर जेवण बनेल. अरे पागल जायचं का मी असल्याशिवाय जेवण होईल का तिथे. तुम्ही असल्याशिवाय जेवणाची वाट लागतच नाही. तर भात बरोबर झाला असं तुम्ही वाट लावायची. अरे ते होणार बरोबर तो त्याला मी त्याला करतो मी बरोबर. राहिला तर तो अजून सुकवत ठेवला असं तर झाला असं. मी बंद करून टाकलं गॅस. झालं हो. ते ग्रेव्हीची वाट लावून टाकली. अहो तो तुटणार तो भात बासमती राईस. गणपती बाप्पा. आता आम्ही चाललो आहे. आम्हाला भूक लागली खूप. बटर आणायचं आलं. आम्ही चाललो आहे आता बटर आणायला वरती दुकानात. किरणला आमच्या भूक लागली खूप. चायबरोबर बटर खावे बोलतो आहे. पाऊस थोडा गरमागरम चहा. संध्याकाळचे 7 वाजलेत. पाऊस थोडाफार पडतो. बटर खायला खूप मजा. खायला खूप मजा आहे. आणि पाऊस थोडाफार आता पडून गेला. निसर्ग बघा खूप हिरवा हिरवगार असं कोकणातील निसर्ग. सगळीकडे निसर्ग हिरवागारच असतो रे. नाही नाही आमच्या कोकणात हिरवगार असतं. तुमच्याकडे इकडे काय लाल असतो. तुमच्याकडे लाल असतं. बघा कसं दिसतंय बघा हा रस्ता. संध्याकाळचे 6 वाजताचं निसर्ग चित्र आहे. हे भात लावलेला आहे. भात शेती. भात शेती कोकणातील. दिसते तिकडे झेंडू लावले वाटतं. हां झेंडूची. हा रस्ता. आता आम्ही वर चाललो आहे गुरववाडीत काहीतरी नाश्ता घ्यायला. रानटी सदाफुली. आज सकाळी आम्ही आलो होतो. दुपारी आपण ते सर्व साफसफाई केली. बाहेरचं अर्ध झालं अर्ध बाकीचं अजून. दुपारचं जेवण तुम्हाला आम्ही केलं असं पण खाल्लं. आता रात्री जे बनवलं तेच परत खायचं आहे. नवीन काही नाही. फक्त चिकन 65 बनवायचं. हां चिकन आपलं कौलावर चिकन बनवायचं रात्री. ते मी तुम्हाला दाखवू. आम्ही रात्री ते तयारी करून ठेवलेली आहे सर्व. चिकनला मसाला लावून मॅरिनेट करून. आता फक्त रात्री चूल पेटून कौलावरती मस्त फ्राय करून रात्री खायचं आहे. बटर लावून. वाघनाचं बटर आणलं त्याच्यासाठी. आमची सण आली. तिथे पालखी असते. चिमक्यामध्ये पालखी इथं नाचवतात. हे दुकान चटणी. इकडेच जायला. येस विचारते आता बोललो उगाच. तो बटर आहेत काय. बटर नाही. आलो होतो बटर घ्यायला. निराशा हाती लागली. बटर दुकानात नाही. आता आम्ही अजून पुढं चाललो आहे. कारण ह्याचं नवस आहे बटर खायचं. काय करणार आता. इच्छा नवस मांडलेला. मग बटर खाल्ल्याशिवाय मुंबईला जाणार नाही. आम्ही बाजारात गेलेलो तर ह्या माणसाने बटर घ्यायला मनाई केलेली. ते बराबर नव्हते. खायच्या आधी समजले तुम्हाला. तेवढं माणसाने आजच्या जेवणाची पूर्ण वाट लावलेली आहे. नाही आता मी भात राईस मस्त बनवणार. आज राईस मस्त बनवणार. नाही आम्ही आता निराश होऊन घरी चाललो आहे बाबा. आम्हाला काय बटर तर भेटलेच नाही आहेत खायला. आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने चाललो आहे बघा. मामाच्या हातचा बनवलेला चहा प्यायला. मामाने चाय बनवून ठेवली असेल.
आता फक्त चाय पियायची. आता आपल्या घराच्या वाटेने चला घरी. रात्री आपला प्रोग्राम करूया सर मस्त पैकी चपाटप. सर झोपले वाटतं दोघं जण घरी. एकदम शांत रस्ता. अजून मस्त शांत. अजून उजेड बघ इथे. उद्या रविवार जसं सकाळी आपल्याला निघायचं आहे. हे असे खड्डे मी महाराज. हे बघ इकडची साईड आपण अर्धी झाली. आता तुम्हाला काजू दिसते झाड. 2 कलम तिथे बाकी आहे. खालची साईड बाकी आहे पूर्ण. बघा वरची गाडी ती पूर्ण झाली आहे आणि इकडचं पूर्ण झालं आपलं. घरासमोरचं इकडचं अंगणचं काम पूर्ण साफ झालं. कसं सकाळी रान होतं बघा हिरवं हिरवं. आता कशी माती दिसते. कशी माती. जे सकाळी जे 4 नारळ लपले होते रानामध्ये ते पण आता बाहेर उठून दिसायला लागले बघा. पूर्ण लाल माती दिसायला लागली. सकाळी पूर्ण हिरवं हिरवं रान होते बघा. सगळं काढून ठेवले. आज एक थोडं साफसफाई झाली. रात्र सुरू झालेली आहे. आता संध्याकाळ होत चालली. कालो आपल्याला आज कौलारू चिकन परत एकदा बनवायचं आहे. ह्याच्या आधी आपण एकदा बनवलं होतं. तयार झालेले चिकन दाखवा जरा. दीपक ह्यांनी सर्व हे केलेलं आहे. इथं मिक्सअप तेल हे होते बघा. दुसरं आपण आणले काय आणले कोणी सर. बटर तेल आहे. चूल पेटली ढग लागला आहे. कौल पण तयार आहे आपलं. बाहेर पूर्ण अंधेरा कालोख झालेलं. रात्री 8-9 वाजलेत. मस्तपैकी 8:15 झाले. 8:15 रात्रीचे. बघा बाहेर पूर्ण कालोख आहे. पावसाचं वातावरण आहे. पाऊस पण पडतोय बारीक बारीक. त्याच्यामध्ये आमचे ढग आम्ही पेटवलेलं आहे. तिकडे हे उडेल काय नाही काय घाण वर. आता आम्ही पीस टाकतोय. सुरुवात पहिलीच. नंतर त्याला बटर लावणार. एक 2 3 4 5 पीस ठेवल्यावर बरं मला. हां डिश कुठं आहे ना डिश. काढणं कसं बदल आहे 6 घेऊन बाकीचे प्लेट ठेवा वर ठेवण्याचं. 6 पीस टाकले आपण. आता तयार खायला सुरुवात कर पटापट. त्याला खायला सुरुवात कर. पटापट लगेच आता होणार लगेच बाबा. सकाळी भाताची जशी वाट लावली तशी जीवन वाट लावायची. भाताची वाट मी आपण लावलेली नाही. आता आपलं मस्तपैकी बनवून खायचं आहे. आता कौलारू चिकन मस्त चालू झालं आहे सर्व. कुठं आहे भेटायचा मगापर्यंत आहे माझे 50,000. बस. आज काहीतरी आपल्या इथं प्रॉब्लेम होतोय. कौल कौल फुटले पूर्ण हे आज. आमचे पीस पण 2 कौल फुटले. त्याच्या आधी आपलं चिकन पण खाली गेलं. हे दुसरं कौल फुटलं आज. काय माहीत ह्याच्या आधी आपण करायचं तर कधी कौल फुटायचं नाही असं. आज काय प्रॉब्लेम आहे का माहीत नाही. तर आता आपलं कौल चिकनचं कॅन्सल. आपण आता जालीवर ठेवूया ते.
जाळी आणायला सांगितले. दोनदा कौल फुटला आज. मला वाटतं ते पावसामुळे कौल पुढे भिजलेले आहेत ना, पूर्ण ओली कौल असतील त्यामुळे चेक लावतो फुटत असेल. आता आपण जालीवर करतोय. जाली आणायला सांगितली. घेऊन येतो दीपक. आता आपण जालीवरती आता चिकन फ्राय करू. याचा प्रयत्न करू. कारण 2 वेळेला आपलं कौलचं आपलं सक्सेस नाही होत आहे आज. कौलाने 2 कौलांनी बलिदान दिलं. पावसामुळे ते भिजलेले कौल आहेत त्याच्यामुळे होत असं का माहीत नाही. आयडिया नाही उलटी असेल ना. नाही नाही अशी नाही अशी देऊ. असेल. हां आता आपण जालीवरती चिकन फ्राय करू. ते पाहिजे का? काय काय कुठं वाटतं का नाही? सांगणार नाही. आता आम्ही एक नवीन प्रयोग केलेला आहे. जालीवरती तव्यावरती मक्खन टाकते दीपक. ह्याच्यावरती चिकन नको तेल नको टाकू. तेल नको. बटर टाकलं तेल नको टाकू. टाक अजून बटर. अरे टाक. वो ते पण वेस्टेज घालवर पुरं. नाही जाणार. मला बोलतो राईस बनता येत नाही. स्वतः पण काय करते. इथं ते असं जाईन वेल गेलं तुझं खाली. जरा ह्या साईडला खेळतो असं. टाका चिकन 2-3 पीस एक मध्ये. तापले का तवा? हे इकडे पकडा ना. गरम आहे. तवा गरम झालाच नाही अजून. झाला तुमची गाणं गरम कर. आता सोडायचं. काय हे झालं आता गाणी. एक मला काल एकदम सोडत. असा आवाज येईल. आता जर उडालं ना लक्षात ठेव. कसं तर येते. इथे ठेवा पाहिजे काय ते. त्यावरती एवढं चिकन शिजणार आहे काय ते. नाही ते. हां आता ते तवा काढून ढगावरच ठेवा. नाही को ते खाली जाईल. कॅमेरा चालू आहे. चालू आहे. शूटिंग काय बोलू नको. म्हणून विचारलं ना. तर आता आपण हे ठेवते त्याच्यावरती. तर 5-6 पीस बघूया आता कसं बनणार आहे ते. त्याच्यावर शिजणार. काय भाई. चम्मच द्या चम्मच. हो हो कसा कलर आलाय लाल लाल एकदम. बटर चिकन नवीन प्रयोग केला आता आपण तर. बटर चिकन फ्राय. पण ते बटरच वाटते. खारी बटर. हे तर बेडूक वाटते ते एक. हा घे ना चमचा घे ना. हो हो बटर चिकन आज तर खायला खूप मजा आहे. कोकणामध्ये आता पाऊस पण चालू आहे. खूप एन्जॉय मस्त. बटरी चिकन. कोकणामध्ये नाही हो, तुमच्या इथे पाऊस आहे. कोकणामध्ये पाऊस चालू आहे. ते कसं वाटतं तो एकदम बेडूक वाटतो त्याला. पाय खायला 2 वरती मुंडी. हे बटर वाटतं. इकडून तवा उचल. पहिला पीस आलेला आहे आतमध्ये. गोविंद सर बघा जरा चेक करा. फर्स्ट अप्रुव्हल बाय गोविंद सर. जरा चेक फोडा पीस. टाका जरा. नाही तर बोलता रबर लागते. तसंच आहे ते पण. हो ते असेच जात ना. ते फ्रीजमध्ये ठेवलेले ना. कसं वाटतंय थोडं बाजू. बघा पीस कसा एकदम. कलर पण कसा रेड कलर आहे मस्त आहे की. तवा काढला आम्ही डायरेक्ट जालीवरती ठेवले. आता जालीवर ठेवले मस्त आहे की. कलर पण मस्त आला आहे. चिकन आता खायला चालू पण केलं आहे गोविंद सरांनी. कसं वाटतंय. झाले काढायला दुसरा हो टाकायला. नाही काहीतरी बोला. झालं बस झालं. तुम्ही बघा
माझं लब्बर लागतं. तर आता एवढं सण तिथे गादीवर बसले आहे. नाही राहू दे. पाय केले बघ. आता आपलं बघा पीस झालेच तंदुरी मस्त आहे की आता सर्व खाणार आहेत. घे आता फटाफट खायला घे. तंदुरी आहे एकदम मस्त. आज मस्त बनवलं आहे. मस्त खायचं आपल्याला. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.